पेपरमध्ये अस्मिताची मुलाखत आली आहे, फोटो आलाय, त्यात तिने सगळं श्रेय घरच्यांना दिलंय। मी काय सांगतोय ते आता नीट लक्ष देऊन ऐक। मी अस्मितावर प्रेम करतो आणि माझं तिच्याशी लग्न झालं। आणि अस्मिता इथून पुढे घरातून बाहेर जाताना अनुला सांगून जायचं। तू इथली काहीही काळजी करू नकोस। अमृत आणि अनु 2 दिवस इथे नाही आहेत। तू बाहेरचा किल्ला लढव, आम्ही दोघे इथं आहोत। तुला माहितीये 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी अभिदादा अस्मिता आणि तिच्या सगळ्या पंटर्सना घेऊन गेला होता आणि मला एकदा सुद्धा विचारलं नाही। अगं पण मग तू तुझ्या मैत्रिणींबरोबर जायचं ना। मी कशी जाऊ मजा करायला? मी रश्मी बरोबर होते। आणि अभिदादा आणि अस्मिताचं लग्न झालंय या दुःखातून ती अजूनही सावरली नाहीये। का अभिदादाचं लग्न रश्मीशी झालं नाही? शी। अगं नुसतं तुला आणि मला वाटून काय उपयोग आहे आता? आणि आता हे सगळं बोलायची वेळही निघून गेली। तुम्ही दोघी जणी दिवसभर याच चर्चा करता का ग? हा? दुसरा विषय नाहीये तुमच्याकडे? आणि काय वैदई, आल्या आल्या चाड्या सुरू का? आणि तेही अस्मिताच्याच। अस्मिता अभिमानची बायको आहे, या घरची सून। दोघी जणी लक्षात ठेवा आहे। अहो पण तिला काय म्हणायचे ते ऐकून तरी घ्या ना तुम्ही। अनु, या बाबतीत तिला प्रोत्साहन देत जाऊ नकोस तू। आणि त्या अस्मितावरती पाळत ठेवण्यापेक्षा अभ्यासावरती लक्ष द्या जरा, फायदा होईल त्याचा। किती दिवस झाले पूर्वाला बघितलं सुद्धा नाहीये मी। पूर्वा, मी पूर्वा नाहीये। सॉरी वैदू, अगं चुकून बोलले। पूर्वा काय झालं तुला? तू का रडतेस? काही प्रॉब्लेम आहे? तू आहेस माझा प्रॉब्लेम। कधी न बोलणारे दादा मला हल्ली बोलतात, आता सुद्धा ओरडले। अगं पण तुझा माझ्यावर इतका राग काय? हे बघ वैदू, तू मला पूर्वासारखी आहेस, माझ्या लहान बहिणीसारखी आहेस। अगं 1 मिनिट, मी तुझी बहीण नाहीये, नणंद आहे। आणि तू माझी वहिनी। मला आयुष्यात कधी तू आवडू शकत नाहीस। पुन्हा असली कंपॅरिझन करू नकोस। काय काय झालं? चेहरा का उतरलाय तुझा? अगं काय झालं? आई आणि वैदू काही बोलले का? नाही, अरे पूर्वाची आठवण आली। अगं मग तिला इथेच बोलव, 4 दिवस राहील इथे। नाही नको, मलाही त्यांच्याशिवाय जगण्याची सवय करायला हवी ना। ओके, मग तुला बरं वाटावं म्हणून मी तुला ताई म्हणू का? थोडा वेळ। ताई, काय झालं ताई?
अगं कुठेस तू? मी जिम वरून परत आलो आणि तू नाहीसच. आपण सोबत बसून कॉफी घेणार होतो ना. आता आई मला तुझ्याबद्दल विचारेल, काय सांगू? अरे आईंनीच मला बाहेर पाठवलंय. आई आणि दादांनी प्रवासातून ज्या वस्तू आणि प्रसाद आणला होता ना, तो इथे दहिसरला देशमाने वहिनींकडे द्यायला आले होते. तो देऊन झालाय, पण आता येईन मी घरी. हाय, तू कशाला गेलीस? कोणाला तरी पाठवायचं होतं ना. अरे इट्स ओके. तसंही मला थोडं शॉपिंग करायचं होतं. ठीक आहे. चल बाय. भुवन? भुवन? अरे डोळे फुटले का तुझे? तुम्ही व्यवस्थित आहात ना? हो. बघितलं ना तो बाईकवाला कसा गेला ते. एखाद्याचा जीव गेला तरी चालेल, पण यांचा स्पीड काही कमी होणार नाही. हा समीर, मी आता भुवनला पाहिलं दहिसर मध्ये. हो, तो बाईक वरून पळालाय बोरिवलीच्या दिशेने. तुम्ही ताबडतोब शोधा त्याला. राकेशलाही सांग. ओके. तुमच्या ओळखीचा आहे का तो? ओळखीचाच, पण ओळखू शकले नाही त्याला नीट. मावशी, तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही, फार काही नाही. मी सविता प्रधान, इथे दहिसर मध्येच राहते. अच्छा. तुमची पर्स आणि फोटो. अगं बाई, हा माझ्या मुलांचा फोटो आहे. धाकटी मुलगी मुग्धा आणि मोठा अक्षय. मी सांगेन ना माझ्या मुलांना, मला अस्मिता अग्निहोत्री भेटल्या होत्या म्हणून. तुझं सॉरी, तुझं म्हटलं तर चालेल ना? अहो चालेल ना. तुझं लग्न कधी झालं? आत्ताच झालं. माझ्या मुग्धाचं पण लग्न ठरलंय. छान आहे हा स्थळ. एकदा मुग्धाचं झालं ना की मग अक्षयचं करून टाकणार. म्हणजे मी सगळ्या जबाबदारीतून मोकळी. काय किती वेळा फोन करतेस तू? हे बघ, मी तुला सांगितलं ना, मी आता ऑफिस मध्ये कामात आहे. मला डिस्टर्ब करू नकोस. अक्षय, काय झालंय? वाय आर यू सो इरिटेटेड? मी मगासपासून बघतोय, कोण तुला फोन करून त्रास देतंय? दुसरं कोण? निकिता. अक्षय रे, काय चाललंय? ही मुलगी हात धुवून मागे लागली तुझ्या. काय करणार यार? एक तर मैत्रीण म्हणून ऍक्सेप्ट केलीये मी तिला, पण ही गळ्यातच पडायला लागली आता. हे बघ, मी तुला किती वेळा सांगितलं निकिता. अक्षय, का टाळतोस तू मला? अरे वेड्यासारखे फोन करते मी, मेसेजेस करते, पण तू काहीच का उत्तर देत नाहीयेस? हे बघ, माझं उत्तर तेच राहणार आहे जे आधी दिलं होतं मी तुला. ओह, ऑल राईट. सो हे तुझं फायनल उत्तर आहे? सोड ग, मला बोलायची इच्छा सुद्धा नाही. अक्षय, काय झालंय? का चिडतोयस तू? अक्षय, निकिता, तू समजतोस काय तू स्वतःला आणि मला सुद्धा? रस्त्यावर पडलेली मुलगी नाहीये मी, की मनात असेल तेव्हा जवळ करा आणि मनात नसेल तेव्हा परत फेकून द्या. निकिता, काही काय बोलतेस तू? अँड माइंड युअर लँग्वेज. हे ऑफिस आहे माझं, प्लीज. ऑफिस आहे माहिती मला, म्हणूनच आले मी. म्हणजे या सगळ्यांना कळू दे की तू कसं फसवलंयस मला. मग उगाच वाटेल ते आरोप करू नकोस. मी तुला फसवलेलं नाहीये. अक्षय, व्हॉट इज द मॅटर? कोण आहे ही? तुमचे काही पर्सनल मॅटर्स असतील तर ते ऑफिसच्या बाहेर जाऊन सोडवा. आय एम सो सॉरी सर. आणि आमचे पर्सनल इश्यूज काही नाही आहेत.
रादर मला हिच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाहीये. तुला माझ्याशी बोलायचं नसलं ना तरी मला तुझ्याशी बोलावंच लागणार. हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, मला इथे तमाशे नकोयत. हे ऑफिस आहे माझं. अरे तमाशा तर तू केलायस माझ्या प्रेमाचा. तर या अक्षयने फसवलंय मला. लग्नाचं वचन दिलं आणि आता काय? मी तुला लग्नाचं वचन दिलं होतं? अहो नाही सर, ही काही बोलतेय सर, ही खोटं बोलतेय सर. हे बघ, तू तुझ्या मर्यादा ओलांडतेय सर. ब्रदर, तू तुझ्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केलीस ना, तेव्हापासून मीच टाळतोय तुला. तुला लाज नाही वाटत? मर्यादाच्या गोष्टी तू करतोयस. 31 डिसेंबरच्या रात्री मला हॉटेलमध्ये बोलवून तू अक्षय, अरे हे काय आहे सगळं? नाही सर, सर ही निव्वळ खोटं बोलतेय सर. सर बिलीव्ह मी सर. सर तुम्ही स्वतः सांगा, कुठलीही चांगल्या घरातली मुलगी असं 4 चौघात स्वतःच्या आबरूचे निंदवडे काढून घेईल? हे बघ, आम्ही तुला ओळखत नाही, पण आम्ही अक्षयला चांगलंच ओळखतो. तो हे असं करणं शक्य नाहीये. अगं, का तू असे बिनबुडाचे आरोप करतेस माझ्यावर? आणि एवढंच जर असेल ना, तर मी असं वागल्याचा पुरावा काय तुझ्याकडे? पुरावा? अरे अशा गोष्टींचा पुरावा कसा मागतोयस तू? दोघांनी प्रेमात मिळून घेतलेला आणाबाका हाच खरा पुरावा असतो रे. पुरावा हवाय ना तुला? ठीक आहे, देईन मी तुला पुरावा, पण इथे नाही, सगळ्या जगापुढे. अन्याय नाही होऊ देणार मी स्वतःवर, आणि तुला सोडणार पण नाही मी. पण तरी पुन्हा एकदा विचारते, निकिता चालते इथून. दरवाजा समोर आहे. कम ऑन, कॅरी ऑन विथ युअर वर्क नाउ प्लीज. अक्षय, खरंच काही चूक घडलेली नाहीये ना तुझ्यातून? नाही असेल तर हे प्रकरण आत्ताच मिटवून टाक. ती पुराव्याच्या गोष्टी करत होती. काही नाही हो सर, पोकळ धमक्या आहेत त्या नुसत्या. आणि मुळात माझ्याकडून असं काही घडलेलंच नाही, तर पुरावे कुठून येणार आहे? काय? तो सापडला नाही? समीर तो मुंबईत आहे एवढं नक्की, आणि तो त्याच भागात आहे. तिथे शोध घ्या त्याचा. ओके. कॉफी. काय मग आता कोणाला शोधते तुमची टीम? भुवनला. भुवन? हा, भुवन म्हणजे गणपतीत तुमच्या घरी आलेला तोच का? तोच. तो आज दिसला होता मला. मी त्याला हाक मारली पण तो पळून गेला बाईकवरून, आणि एका बाईला धडक मारून गेला. काय अस्मिता, काय झालं भुवनचं? दादा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना भुवनबद्दल, माझ्या बाबांच्या मारेकऱ्याचा हस्तक आहे असं मला वाटत होतं. तो हो हो हो, तो आज मला दिसला होता. एक मिनिट. पण भुवनचा यात काहीही संबंध नाही असं निषादने सांगितलं होतं. हो सांगितलं होतं, पण तसं असतं तर मी हाक मारल्यावर तो पळून का गेला असता? अस्मिता, मे बी. जाऊ दे ना, केस संपली ना आता. काय करायच्यात आपल्याला या चौकशा? आणि हे बघ अस्मिता, त्यांनी बेईमानी केली तुझ्याशी, पैशासाठी असू देत किंवा जीवासाठी. आणि अशा माणसांपासून 4 हात लांबच बरं.
बरोबर आहे दादा तुमचं. केस सॉल्व्ह झाली आहे खरी, पण माझ्या मनात अजूनही काही शंका आहे. मला असं वाटतं की मला अजूनही सगळं सत्य कळलेलं नाहीये. काजळ घातलेले त्या भुवनचे भेदक डोळे अजूनही माझ्या नजरेसमोरून जात नाही. तुला खात्री आहे तो भुवनच होता? नाही म्हणजे मी त्याला पाठमोरं पाहिलं, चेहरा नाही पाहू शकले, पण त्याच्या केसाची पोनी आणि त्याचं ते लेदर जॅकेट यावरून मी नक्की सांगू शकते की तो भुवनच होता. आणि तो हा बोला देशमुख साहेब. हो हो भेटणार होत ना आपण. म्हणजे काय? अगं त्यांचं कामच असं आहे, घरी असले तरी महत्वाचे फोन येणारच. भुवन मी तुला बजावलं होतं तरी तू बाहेर का पडलास? तुझ्या या मूर्खपणामुळे एक दिवस सगळेजण पोत्यात उभं. पण आज अस्मिताने पाहिलं तुला. मी सांगत नाही तोपर्यंत फार्म हाऊस मधून बाहेर पडायचं नाही, समजलंय का तुला? भुवन सापडायलाच हवा. जगदाळे सापडायलाच हवा भुवन. हे बघा, हे मी माझ्यासाठी करत नाहीये. मी माझ्या सुनेला मदत करतोय. आपली सगळी माणसं कामाला लावा. मी तुम्हाला वर्णन दिलेलं आहे ऑलरेडी. केसाची पोनी बांधतो, डोळ्यात काजळ घालतो, लेदरचं जॅकेट घालतो. मला असं वाटतं एवढं वर्णन पुरेसं आहे तुम्हाला. सगळी माणसं कामाला लावा. 24 तासाच्या आत मला भुवन माझ्या समोर हवाय, समजलंय का? आणि जगदाळे मी तुम्हाला काय... अरे अस्मिता तू कधी आलीस? एकच मिनिट. जगदाळे मला पॉझिटिव्ह रिपोर्ट हवाय. 24 तासाच्या आत मला भुवन हजर हवाय माझ्या समोर. मी तुम्हाला रात्री फोन करेन. जगदाळेला फोन केला होता. स्पेशल स्क्वॉड मध्ये आहे. काळजी करू नकोस. 24 तासात भुवन आपल्या समोर असेल. दादा माझ्यासाठी एवढा त्रास का घेताय तुम्ही? माझ्या माणसाने शोधून काढलं असतं भुवनला. पण तू असं का म्हणतेस? मी दुसऱ्या कोणासाठी त्रास घेतलाय का? माझ्या सुनेलाच मदत करतोय ना मी. आणि तू म्हणाली होतीस ना तुझ्या मनात शंका आहे म्हणून. 1% देखील शंका असेल ना त्याचं निरसन झालंच पाहिजे. आणि हे बघा स्मिता, इतर केसेस असतील तुझ्या टीमच्या, पण ही केस फक्त तुझी नाही. ही प्रभाकरची केस आहे. खूप अभिमान होता आम्हाला प्रभाकरचा. हिरा होता ग, खरंच हिरा होता. आणि खरं सांगू, मला खूप आनंद आहे. प्रभाकरची मुलगी माझी सून आहे. दादा तुम्हाला पाहिलं ना की मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. आणि तुला बघितलं की मला प्रभाकरची. सर या अक्षयने फसवलंय मला. लग्नाचं वचन दिलं आणि आता देईन मी तुला पुरावा. पण इथे नाही. सगळ्या जगापुढे. आई आज आपली शॉपिंग किती मस्त झाली आहे ना. खरंच मस्त झाली. अरे दादा आज तू लवकर. आई सूर्याच वाटतं पश्चिमेला उगवलेला दिसतोय. मुग्धा असं काय का बोलतीयस? त्याच्या लाडक्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलंय म्हणून तो लवकर आलाय. हो ना रे अक्षय? दादा हो. अरे कोणतीही अट न घालता देशपांडेंनी पसंत केली आपल्या मुग्धाला. आशिषला तर मुग्धा खूप आवडलीये. देशपांडे बहिणी स्वतः सांगत होत्या. आणि पत्रिकाही छान जुळली. आता एकदा लग्न व्यवस्थित पार पडलं ना की झालं. अक्षय तुझ्याशी बोलतेय मी. हो आई, पण आपण हिच्या लग्नाची जरा जास्तच घाई करतोय असं नाही वाटत का तुला? अरे आता आणखीन किती उशीर करणार? आणि मला तर घाई झालीये सुनेच्या येण्याची.
एकदा तुझं लग्न झालं ना की मी जबाबदारीतून मोकळी. अक्षय, झालं का तुझं? मी तुला मुग्धाच्या लग्नासाठी ऍडव्हान्स बोलायला सांगितलं होतं जोशी सरांशी. तू बोललास का? अरे हा हा म्हणता म्हणता दिवस निघून जातील. आता तयारीला लागायला हवं आपल्याला. नाही आई, आज ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीत विसरून गेलो. उद्या नक्की विचारतो मी. दादा तुला बरं वाटत नाहीये का? मला कुठे काय झालंय? अरे पुढच्याच महिन्याचा मुहूर्त बघा असं म्हणतायत ते. आज छान बातमी मिळाली. काहीतरी गोडाचं केलं पाहिजे. बरं सांगा काय करू, शिरा की गुलाबजाम? आई अगं तू मला काय विचारतेस? लग्न तिचं आहे, तिला विचार ना. बोल ग. मला खरं म्हणजे ना गुलाबजाम जास्त आवडतात. पण आई आज तू शिराच कर, कारण दादाला शिरा जास्त आवडतो. आई दादाचं काही बिनसलंय का? ऑफिसमध्ये सगळं ठीक असेल ना? काय अजूनही भुवनचाच विचार करतेस? अस्मिता सापडेल, तो आपली माणसं शोधतायत, सापडेल. कारण शोधलं की सापडतेच. नाही सापडेल तो. पण मी दादांचा विचार करत होते. दादांचा? हो, म्हणजे एक सून म्हणून माझ्याकडून त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण नाही करू शकत. पण तरी कितीही ते समजून घेत आहेत, किती सपोर्ट करतात. भुवनला शोधण्यासाठी त्यांची जी काही धावपळ झाली ती पाहते ना मी. ते इतके बिझी असतात पण तरीही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. ग्रेटच आहेत ते. आणि मी त्यांचा मुलगा म्हणजे मी पण ग्रेट. असंच आहे मी. भुवनच्या तपासाचं काय झालं जगदाळे? मी सकाळी काय सांगितलं होतं विसरलात का? 24 तासाच्या आत मला तो माझ्या समोर हवा आहे. म्हणजे हे मी तुम्हाला समजून सांगायचंय का? नाही नाही, मला 1 मिनिट मला सांगा तुम्ही. देईन मी तुला पुरावा. पण इथे नाही, सगळ्या जगापुढे. अक्षय, बरं वाटत नाही? अगो बाई, झोपला वाटतं. आज जेवलाही नाही धड. ऍडव्हान्सचं टेन्शन आलं असणार. पण बाळा, तू नको काळजी करूस. फिक्स डिपॉझिटच्या पावत्या आहेत आपल्याकडे, त्या मोडून सोय करता येईल. देवा, घरात मोठं कार्य काढलंय, ते व्यवस्थित पार पडू दे. आणि माझ्या अक्षय. सविता, अगं जरा टीव्ही लावतेस का? अगं काहीतरी भयंकर बातमी आहे आणि आमचा टीव्हीच चालत नाही. हो, लाव बघूयात. हा, अक्षय प्रधान या तरुणाचा पराक्रम त्याच्याच मैत्रिणीच्या तोंडातून ऐका. अक्षय प्रधान आणि माझ्यात चांगली मैत्री होती, पण 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेलवर नेऊन त्याने मला लग्नाचं वचन दिलं आणि माझं सर्वस्वच लुटलं. आणि आता तो टाळतोय मला, फसवणूक करतोय माझी. पण मीही शांत बसणार नाही. माझ्यावर झालेला अन्याय मी जगासमोर आणेन. नाही, खोटं आहे. सविता,
अगं तुझा अक्षय, अगं किती साधा होता. सविता, शेवटी संस्कार तर तुझेच आहेत ना. पण असं करेल असं वाटलं नव्हतं हो. नाही, ही मुलगी खोटं बोलतेय. माझा अक्षय असं काही करणं शक्यच नाही. मला फसवलं ह्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? एक नाही, असे अनेक पुरावे देऊ शकते मी तुम्हाला. ज्या हॉटेलमध्ये मला नेलं होतं तिथली रूमही त्यांनीच बुक केली होती. इनफॅक्ट तिथल्या क्लिपिंग्स आहेत माझ्याकडे. अक्षय सारख्या पाताळयंत्री माणसाचा चेहरा जगासमोर यायलाच हवा. सविता, ही मुलगी तर जाहीर बदनाम करते तुझ्या अक्षयला. मला माहितीये ह्यात माझी बदनामी होईल, पण माझ्यापेक्षा 10 पटीने जास्ती अक्षयची बदनामी व्हायलाच पाहिजे. निकिता सारख्या मुलींवर अन्याय होतोय, पण या प्रकरणात अक्षयचे आई वडील इतके शांत कसे की अक्षयने त्यांनाही फसवले की त्यांचीच अक्षयला फूस आहे. शेवटी काहीही असलं तरी या सगळ्या गोष्टी संस्कारांवर अवलंबून असतात. त्यामुळे अक्षय बरोबरच त्यांच्या पालकांनाही जबाबदार ठरवायचं का? या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. अशा मुलांना आणि त्याच्या पालकांना सविता, अक्षय प्रधान या तरुणाचा पराक्रम त्याच्याच मैत्रिणीच्या तोंडातून ऐका. अक्षय प्रधान आणि माझ्यात चांगली मैत्री होती. अक्षय प्रधान हा माझ्या मुलांचा फोटो आहे. म्हणजे सविता मावशींचा मुलगा. वहिनी, बरं झालं ना त्या पोरीनी त्या हलकटाला चांगलीच अद्दल घडवली. आजकालच्या पोरी कसल्या डेअरिंगबाज झाल्यात नाही. हे असं काही घडलं ना तर पोलीस असतात ना, वकील असतात. या असल्या गोष्टींच्या बातम्या कशाला करतात? आता ताई पडांकरूत काही साध्य होणार आहे का मला सांग. आई साहेब, बरोबर आहे तुमचं, पण आजकालच्या पोरी आहेत ना खूप खूप हुशार झालेल्या आहेत. त्यांना बरोबर कळतं की नाक दाबलं की तोंड उघडतं. आता समजलं ना सगळ्यांना हा मुलगा कसा आहे म्हणून. नाही, निकिताचं कौतुकच करायला हवं, पण मला एक कळत नाहीये, कसलीही शहानिशा न करता हे मीडियावाले सरळ आई वडिलांना दोषी ठरवून ड्रामा का करतात? कदाचित त्याच्या घरच्यांना काही माहित नसेल. त्याच्या आईची काय अवस्था झाली असेल. पण तो पोरगा जिथे नोकरी करतो ना तिथे सगळ्यांना कळलं असेल. आज काहीतरी वेगळं नाही वाटत आहे. काय रे? नाही म्हणजे आज मी कामाला जातोय आणि तू घरातच आहेस. हे आणि काय ग, सेठ मनाली कुठेच सगळे? सकाळपासून कोणीच दिसलं नाही. अरे ते एका जुन्या केसच्या फॉलोअपसाठी पुण्याला गेले. मलाही खूप चुकल्यासारखं वाटतंय ते नाही येत. त्यात सकाळपासून जी बातमी ऐकली त्यामुळे आणखीनच अस्वस्थ झाले मी. कसं वाटत असेल ना रे अक्षयच्या आईला? त्या तुझ्या ओळखीच्या आहेत? नाही, अगदीच ओळखीच्या असं नाही म्हणता येणार, पण मी तुला म्हटलं होतं ना मला भुवन दिसला होता आणि तेव्हा तो एका बाईनं धक्का मारून गेला, तेव्हा आमची ओळख झाली होती. वहिनी, तुम्ही ज्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न करत होतात ना त्या माणसाला दादासाहेबांच्या माणसांनी धरलंय. ते आता त्याला इकडेच घेऊन येत आहेत. म्हणजे भुवन? माझ्याकडे तुझ्या विरुद्ध असलेले पुरावे मीडियाला देऊन आलीये मी.
कळेलच तुला थोड्या वेळात. पण एक शेवटची संधी द्यायला फोन केलाय तुला. बघ अक्षय, माझ्याशी लग्न करायला होकार दे. मी सगळं विसरून माफ करेन तुला. आता एवढं सगळं केलंयस ना, मग कर अजून काय करायचं ते कर. फाईन देन, भोग तुझ्या कर्माची फळं. नाही पश्चाताप करायची वेळ आली ना तर बघ. अक्षय, एवढा डिस्टर्ब आहेस तर कशाला आलास ऑफिसला? अरे सुट्टी घ्यायची ना आज. अक्षय प्रधान अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधान, तुम्ही एका स्त्रीच्या अब्रूचे धुंडवडे काढलेत. अक्षय प्रधानांना शिक्षा यासाठी तुम्हाला कडक शासन झालंच पाहिजे. झालीच पाहिजे. अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधान अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधान, जोपर्यंत त्या मुलीच्या नावावरचा कलंक पुसला जात नाही तोपर्यंत ह्यालाही उजळ मात्याने फिरता येणार नाही. अक्षय प्रधान अक्षय प्रधान अक्षय प्रधान अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधानांना शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय प्रधान अक्षय प्रधान अक्षय प्रधान. अक्षय, पाणी घे. पाणी घे अक्षय. अक्षय, मला असं वाटतंय की तू आता घरी जावंस. खरं तर ऑफिसमधली प्रमोशन्स आज मी डिक्लेअर करणार होतो, बट आय गेस दिस इज नॉट अ राईट टाइम. सर, तुम्ही सुद्धा त्या लोकांवर विश्वास ठेवून मला नोकरीवरून काढून टाकणार आहात का? प्रश्न मला एकट्याला काय वाटतोय हा नाहीये. तू इनोसंट असशील, पण तुझ्या विरोधात जे वातावरण तापलंय ना, त्याचा परिणाम ऑफिसवरती नको व्हायला. नाही तर नाईलाजाने मला तुला सस्पेंड करावं लागेल, जे मला करायचं नाहीये. आणि म्हणूनच हे प्रकरण जरा सॉल्व्ह होईपर्यंत मला असं वाटतंय तू रजेवरच जा. सर, पहिली मी ती मुलगी मला ट्रॅप करायचा प्रयत्न करते, मला ह्या प्रकरणात अडकवायचा प्रयत्न करते. ती खोटं बोलते, नाटक करते. सर अक्षय, मला असं वाटतंय तुला ते प्रूव्ह करावं लागेल. अँड नो मोर डिस्कशन्स फर्दर. ओके, सो यू मे प्लीज. सर, मी अक्षयला घरी सोडून येऊ? नको नको, टोपले सोडतील, कारण याची सगळीच क्लायंट्स तुला सांभाळायचे. आज तर खरं फार महत्वाची मीटिंग होती याची, ही तुलाच अटेंड करायची. आता जरी माझ्या बरोबर कोणी नसलं ना, तरी माझी पक्की खात्री आहे माझी आई माझ्या पाठीशी नक्की उभी राहील. अस्मिता, मी माझा शब्द पाळलाय. तुला भुवन हवा होता ना, टाके. सोडा रे त्याला.
हा तो नाहीये. दादा मी ज्या भुवनला शोधते तो हा नाहीये. काय? मी पण तेच सांगतोय. मी भुवन नाहीये, माझं नाव मुकेश आहे, मुकेश. पण कोणी ऐकतच नाहीये. आम्हाला वाटलं हा खोटं बोलतोय. मला सांग, काल तू दहिसरला होतास? हो. मग मी भुवन अशी हाक मारल्यावर पळून का गेलास? मी कधी पळालो? मी तर तुम्हाला बघितलंही नाही. मला फोनवर कळालं की माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, त्यामुळे मी घाईत निघून गेलो. मला वाटतं काहीतरी घोटाळा झालाय. जाऊ दे रे याला. अस्मिता, अगं तू जे वर्णन केलंस त्याच माणसाला जगदाळ्यांच्या माणसाने पकडून आणलंय. हो दादा, पण मला वाटतं माझाच काहीतरी गोंधळ झाला. आणि हा माणूस भुवन नाहीये याचा अर्थ कदाचित भुवन मुंबईतच नाही. एनिवेज दादा, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी खूप त्रास घेतलात ना. त्रास कसला? तू एक काम कर, त्या भुवनचा फोटो मला पाठवून दे. मी शब्द देतो तुला, तो जिथे असेल ना तिथनं उचलून आणतो. फोन का उचलत नाहीये हा? जीवाला नुसता घोर लागून राहिलाय. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवलंस आणि पुन्हा वर तोंड करून त्याच्याच घरात त्याला लाज नाही वाटली तुला? कोणी कुणाला आयुष्यातून उठवलंय त्याचे सगळे पुरावे मी दिलेत. पण मी ही एका चांगल्या घरची मुलगी आहे म्हणून वेळीच तुमच्याकडे आले. अजूनही मी त्याला माफ करू शकते, पण एका अटीवर. त्याने जर माझ्याशी लग्न केलं तरच. हां, आणि हे जर नाही झालं तर मला नाईलाजाने काही पावलं उचलावी लागतील. मुग्धाचं लग्न ज्या घरी ठरलंय तिकडे इच्छा नसतानाही मला जावं लागेल. आणि ते लग्न मोडलं तर त्याला जबाबदार फक्त तुम्ही आणि तुमचा मुलगा असाल. मग आता ठरवा काय करताय ते. काय बोलतेस तू? अक्षयला घरी येऊ दे, त्याच्याशी बोलल्याशिवाय काय सांगू मी? आणि इतकंच जर होतं ना तर आधी माझ्याकडे न येता मीडियाकडे का गेलीस? आता तर पोलिसात जाणार आहे मी. एका मुलीच्या अब्रूशी आणि तिच्या भावनांशी खेळणं इतकं सोपं नाहीये. आणि त्याची जेव्हा किंमत मोजावी लागेल त्यावेळी तुम्हाला कळेल. आणि त्यावेळी पश्चाताप करण्या वाचून तुमच्या हातात काहीच राहिलेलं नसेल. अरे देवा, काय होऊन बसलं हे सगळं? आई,
आई दार उघड ना ग. आई लवकर दार उघड ना ग. आई दार उघड ना ग प्लीज. कशाला आलायस तू इथे तुझं काळं तोंड घेऊन? आता या घरात तुला अजिबात थारा नाहीये अक्षय. आई प्लीज तू तरी असं बोलू नकोस ग. हे बघ मला माहितीये, माझी खात्री आहे, अख्खं जग जरी माझ्या विरुद्ध केलं ना तरी सुद्धा तू माझ्या पाठीशी असशील. अजिबात नाही. तू खोटं बोलतोस. तू फसवलायस त्या मुलीला. हे माझे संस्कार नाही आहेत रे. त्या मुलीची आधी माफी माग, मगच मी तुला घरात घेईन. नाही आई 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 मी काही केलेलं नाहीये. ती मला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. आई निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. काय रे अक्षय, हे सगळं काय करून ठेवलंयस तू? बघितला मी सगळं टीव्हीवर. हो ना, माझ्या घरचा टीव्ही बिघडला म्हणून इथे येऊन पाहिलं. आता काय होणार सविताचं कोण जाणे. काय माहिती. आज तुझ्यामुळे मिळवलेली अमृत धुळीला मिळाली. कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू आम्हाला. तुझ्या वागण्यामुळे तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न मोडेल की काय अशी भीती वाटायला लागली मला. तुझ्यामुळे आपल्या सारख्यांच्या घरात आज पोलीस येतील. नाही नाही, त्याआधी मीच तुला घराबाहेर काढते. हे घे तुझं सामान आणि तुझे पेपर्स आणि चालता हो इथून. पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस. मला मुलगा हेही विसरून जाईन मी. आई अगं आई ऐकून घे ना. आई अगं तूच जर असं बोललीस तर मी काय करू? मी कुणाकडे बघू? आई मी कुठे जाऊ? हे बघ आई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी. अरे आईची अशी खोटी शपथ देऊ नये. आई आई तुलाही असंच वाटतं की मी तुझी अशी खोटी शपथ घेईन म्हणून? आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तू तरी. आता तू इथनं गेला नाहीस ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. दादा हे काय आहे आणि तू कुठे निघालायस? मुग्धा, घरात हो आधी. आई पण तुला सांगितलं ना